नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. SRPF गट क्रमांक 8 मुंबई भरती 2024 तर्फे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8चं जे विद्यार्थी मित्रांनो 19 जूनला ग्राउंड झालं. तर आज 19 जूनला भरती कशा प्रकारे झाली SRPF गट क्रमांक 8 मुंबईची, तर मुलांनी आज या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे सोबत, त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टीचा या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर मुलांना या ठिकाणी SRPF गट क्रमांक 8 मुंबई या ठिकाणी कशा प्रकारे मार्क्स पडत आहे, 100 मीटर मध्ये कसे किती पडत आहे, गोळाफेक मध्ये किती पडत आहे, 5 किलोमीटर रनिंग मध्ये किती पडत आहे आणि टोटल या ठिकाणी मुलांना किती या ठिकाणी मार्क्स पडत आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे. तर आज SRPF गट क्रमांक 8 मुंबईची भरती कशा प्रकारे झाली विद्यार्थी मित्रांनो 19 जुलैला सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय या ठिकाणी प्रोसेस आहे, त्याचबरोबर आज मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या की ज्या तुम्हाला या ठिकाणी करायची नाही आहे, त्याचबरोबर पुढची प्रोसेस अंदरली प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे होता आणि तुम्ही या ठिकाणी सकाळी किती वाजता रांगेमध्ये लागले तर तुमचं किती वाजेपर्यंत या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, भरती प्रक्रिया कशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण होत आहे, तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे की 19 जूनला विद्यार्थ्यांचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, भरती कशा प्रकारे झाली याबद्दल SRPF गट क्रमांक 8 मुंबईबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही की तुमच्या जे हॉल तिकीटवर जे तारीख दिलेली आहे तर त्या तारीखवर तुम्हाला या ठिकाणी येत आहे. जो तुमच्या हॉल तिकीटवर वेळ दिला त्या वेळेवर तुम्हाला या ठिकाणी येत आहे. एखादा घंटा लेटही झाला तर काही प्रॉब्लेम नाही, 2 घंटे जरी तुम्ही लेट झाले तरी प्रॉब्लेम नाही, पण जे तुमच्या हॉल तिकीटवर तारीख आहे त्या तारीखवर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. तर आज काही विद्यार्थ्यांनी काय चुका केल्या की ज्या दिवशी त्यांचं ग्राउंड होतं त्याच दिवशी ते आले, 19 जूनला 7 आले, पण ते जराशे लेट आले. ठीक आहे, तर जे विद्यार्थी लेट येतात विद्यार्थी मित्रांनो त्यांना जे सांगून देतो की या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी लेट येऊ नका, कारण की प्रॉब्लेम येऊ शकते. ठीक आहे, जो टाइम आहे त्या टाइमवर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहायचं, कारण की मुलं एक दिवस अगोदर या ठिकाणी भरतीवर येत आहे. तर तुमचं ज्या पण दिवशी ग्राउंड असेल, समजा 20 जुलैला म्हणा, 21 जुलैला म्हणा, तर तुम्ही एक दिवस अगोदर ज्या विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 8 मुंबईत तर या ठिकाणी तुम्ही हजर राहा. ठीक आहे, तर भरतीच्या एक दिवस अगोदर तुम्ही या ठिकाणी हजर राहा आणि ज्या तारखेला तुमचं ग्राउंड आहे, ज्या वेळेला तुमचं ग्राउंड आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं. ठीक आहे, तर आज सकाळी 19 जुलैला या ठिकाणी विद्यार्थी सकाळी 5 वाजतापासून सकाळी 4 वाजतापासूनच मुलांनी 19 जुलैला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होतं तर ते विद्यार्थी सकाळी, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 19 जुलैला होतं तर ते विद्यार्थी सकाळी 4 ते 5 वाजतापासूनच रांगेमध्ये लागले होते. तर सांगायचं एवढं की आपल्याला या ठिकाणी वेळेवरचे विद्यार्थी मित्रांनो हजर या ठिकाणी राहायचं आहे. सकाळी 3-4 वाजतापासून मुले या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे. तर सकाळी जे पण विद्यार्थी सगळ्यात समोर रांगेमध्ये लागणार आहे तर त्यांचं ग्राउंड सर्वात अगोदर या ठिकाणी होत आहे. ठीक आहे, तुम्ही जर 4 ते 5 वाजतापासून सकाळी जर रांगेमध्ये लागलं तर तुमचं जे ग्राउंड आहे हे लवकर जे विद्यार्थी मित्रांनो होणार आहे 9-10 वाजेपर्यंत सुद्धा होऊ शकते. ठीक आहे, आणि तुम्ही जर सकाळी 7 वाजता 8 वाजता किंवा सकाळी 6 वाजता जर रांगेमध्ये लागलं तर तुमचं जे ग्राउंड आहे एकदम लेट जाणार आहे. ठीक आहे, 3 वाजता म्हणा, 4 वाजता म्हणा, 5 वाजता म्हणा, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड लांबणार आहे. ठीक आहे, जेवढं तुम्ही लेट जाणार आहे तेवढं तुम्हाला लेट ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जाणार आहे, कारण की एका दिवशी SRPF गट क्रमांक 8 मुंबई या ठिकाणी 1500 विद्यार्थी एका दिवशी फिजिकलसाठी ते बोलावत आहे आणि त्या विद्यार्थ्यांची प्रोसेस व्हायला ज्या विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ अंतर लागत आहे त्यामुळे जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी थांबून राहावं लागत आहे. तर यामध्ये काय होतं की जास्त विद्यार्थी थांबून बसून राहिल्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो एनर्जी या ठिकाणी लो होत आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर फळ वगैरे तुम्हाला ग्राउंडच्या अंदर न्यायचे, कारण की जास्त वेळपर्यंत या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि 1500-1400 विद्यार्थ्यांमधले काय उंची आणि छातीमध्ये सुद्धा 200-300 विद्यार्थी या ठिकाणी कटत आहे. ठीक आहे, आणि जवळपास 1100-1200 विद्यार्थ्यांचं ग्राउंड एका दिवशी होत आहे. तर आज 19 जुलैला या ठिकाणी SRPF ची भरती झाली. तर सकाळी या ठिकाणी 4-5 वाजतापासून मुलांना ग्राउंडच्या अंदर घेतलं जात आहे आणि सर्वात अगोदर काय त्या ठिकाणी डॉक्युमेंट जे चेक केल्या जात आहे ग्राउंडच्या अंदर घ्यायच्या अगोदर एक आपलं SRPF गट क्रमांक 8 मुंबईचा ओरिजिनल फॉर्म त्या ठिकाणी ते चेक करत आहे गेटपाशी आणि त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 8 ची हॉल तिकीट, त्याचबरोबर आधार कार्ड. तर ह्या 3 याच्यावर त्याचबरोबर आपला फोटो सुद्धा वरती ठेवायचा. ह्या 3 डॉक्युमेंटवर आपल्याला गेटच्या अंदर त्या ठिकाणी घेतलं जात आहे. तर मुलांना ह्या 3 डॉक्युमेंटवर ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर घेतला
आणि फोटोसुद्धा ते चेक करत आहे आणि आपल्याला नावसुद्धा विचारत आहे की तुझं नाव वगैरे काय. ठीक आहे. हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर नेलं. ठीक आहे. ग्राउंडच्या अंदर नेल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची शूटिंग वगैरे काढल्या जात आहे. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रोसेसिंगसाठी बसवल्या जात आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत आहे. सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसून ठेवलं जात आहे आणि त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मी तुम्हाला सांगतो जास्त टाईम लागत नाही, 10 ते 15 मिनिटात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. पण जास्त वेळपर्यंत त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं कारण की समोरच्या विद्यार्थ्यांची प्रोसेस चालू आहे, त्यामुळे मागच्या विद्यार्थ्यांना जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे. ठीक आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे तर पहा, तुम्हाला SRPFचा ओरिजिनल फॉर्म न्यायचा आहे, हॉल तिकीट न्यायचा, आधार कार्ड न्यायचा आहे, 5 ते 6 फोटो न्या, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट ओरिजिनल, झेरॉक्ससुद्धा 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल, त्याचबरोबर याचे झेरॉक्स 2-2, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल आणि याच्यातसुद्धा 2-2 झेरॉक्स, TC ओरिजिनल न्यावं लागणार आहे आणि TCची 2 झेरॉक्स. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी TC नसेल तर बोनाफाईड नाही त्या ठिकाणी. हे झाल्यानंतर त्या ठिकाणी डोमिशियल लागत आहे ओरिजिनल, डोमिशियल ओरिजिनल, त्याचबरोबर डोमिशियलच्या 2 झेरॉक्स, कास्ट सर्टिफिकेट लागत आहे, कास्ट सर्टिफिकेटच्या 2 झेरॉक्स, त्याचबरोबर EWS प्रमाणपत्र लागत आहे ओरिजिनल आणि त्याच्या 2 झेरॉक्स आणि नॉन क्रिमिनल त्या ठिकाणी लागत आहे आणि त्याच्या 2 झेरॉक्स. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहे. ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा न्यायचे आणि 2-2 झेरॉक्ससुद्धा न्यायचे आहे. SRPF वाले मुलांपासून 1-1 झेरॉक्स घेता प्रत्येकाच्या आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा ते चेक करत आहे. ठीक आहे. तर ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही या ठिकाणी न्या आणि झेरॉक्ससुद्धा न्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा आपला नंबर आला तर 10-15 मिनिटातच ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे, पण जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जातं कारण की जे मागचे विद्यार्थी त्यांना जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जातं कारण की पुढच्या विद्यार्थ्यांची प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची. त्याचबरोबर 100 मीटर गोळाफेक 5 किलोमीटर याची. ठीक आहे. तर सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दुसऱ्या रांगेमध्ये त्या ठिकाणी बसवलं आणि दुसऱ्या रांगेमध्ये त्या ठिकाणी एक फॉर्म लिहून घेतला मुलांजवळून. नॉर्मल फॉर्म होता, आपलं नाव वगैरे लिहायचं, त्याच्यात पूर्ण आपल्या बाबाचं नाव झालं, आईचं नाव झालं, कास्ट टाकायचे, त्याचबरोबर अर्ज क्रमांक टाकायचा आहे, चेस्ट नंबर त्या ठिकाणी समोर देते ते. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर टाकायला लागते आपल्याला, त्यामध्ये फोटोसुद्धा चिपकायचा आणि फेविक्विक जे विद्यार्थी मित्रांनो अंदरच आहे. ठीक आहे. सोबतही नेलं तर काही हरकत नाही, पण अंदरसुद्धा फेविक्विक आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर फॉर्म त्या ठिकाणी 2-3 फॉर्म लिहून घेतलेला जात आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी 5 ते 6 जे विद्यार्थी मित्रांनो फोटो न्या. तर हे झाल्यानंतर जे आणखीन विद्यार्थ्यांना दुसऱ्या रांगेमध्ये बसवलं आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शर्ट काढायला लावला, बूट काढायला लावला आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो उंची घेत आहे तर उंची 168 सेंटीमीटर उंची घेत आहे. ज्यांची 168 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची बसत आहे ते विद्यार्थी फेल केला जात आहे, अपात्र केला जात आहे. उंची झाल्यानंतर छाती घेतला जात आहे. छाती झाल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांना दुसऱ्या रांगेमध्ये पाठवलं आणि त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो एका SRPF वाल्याजवळ 20 विद्यार्थ्यांची स्क्वॉड दिले जात आहे. 20 विद्यार्थी एका SRPF वाल्याजवळ दिले जात आहे आणि एक SRPF वाला जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी इव्हेंट घेत आहे. तर पहिला जो इव्हेंट या ठिकाणी होत आहे तर 100 मीटर आहे. तर 100 मीटरला 3-3 मुलं सोडत आहे आणि दुसरा जो इव्हेंट या ठिकाणी घेतला जात आहे तो या ठिकाणी गोळाफेक घेतला जात आहे. गोळाफेकला 3 चान्स आहे या ठिकाणी. पहिला जरी फॉल गेला तरी सुद्धा तुम्हाला 2 भेटणार आहे, 3 चान्स आहे प्रत्येकाला. ठीक आहे. आणि गोळाफेक झाल्यानंतर सर्वात शेवट या ठिकाणी घेतला जात आहे विद्यार्थी मित्रांनो 5 किलोमीटर रनिंग. तर 5 किलोमीटर रनिंगला जवळपास 200 विद्यार्थी या ठिकाणी सोडत आहे एकखट्टे. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो 5 किलोमीटरला सुद्धा ते 3-3 विद्यार्थी सोडत आहे. तर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला एक सर्वात मोठी चूक नाही करायची आहे की तुम्हाला या ठिकाणी थांबायचं नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट, सर्वात जास्त विद्यार्थी चुका कोणत्या करत आहे, सर्वात विद्यार्थी जे चुका करत आहे तर विद्यार्थी त्या ठिकाणी घाबरत आहे. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी घाबरू नका, स्वतःमध्ये हिंमत ठेवा, दम ठेवा. ठीक आहे. तर सर्वात मोठी चूक मुलांनी आज फेस केली की मुलं या ठिकाणी घाबरत आहे, कसं होणार आहे बा, काय होणार आहे. तर तुम्हाला घाबरायचं नाही. ज्या विद्यार्थ्यांनी हिंमत ठेवली ते विद्यार्थी 100% जे या ठिकाणी ग्राउंड मारत आहे 95च्या अर्थ, 93च्या अर्थ, 91च्या अर्थ. ठीक आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 8 मुंबईचा आज ग्राउंड झाला 19 जुलैला. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SRPF गट क्रमांक 8 मुंबईबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.